श्री भगवद्गीता संजीवनी आहे. मी श्रीमद भगवद्गीताचा 4था अध्याय आम्हास काय सांगतो याबद्दल माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कर्मयोगाची परंपरा आणि बऱ्याच काळापासून तो लुप्त झाल्यानेचे कथन. श्रीकृष्ण भगवंताचा जन्म हा आधुनिक असल्याचे म्हणून अर्जुनाने केलेले प्रश्न. भगवंता आपले अर्जुनाचे अनेक जन्म झाल्याचे सांगणे. भगवंताच्या जन्माची अलौकिकता, भगवंताची अवतार घेण्याच्या वेळेचे कथन, भगवंताची अवतार घेण्याचे कारण त्याचे कथन करणे. भगवंताचा जन्म, कर्म हे दिव्य जाणण्याचे फळ, भगवंताचे आश्रित होण्याचे फळ म्हणजेच भगवंत प्राप्ती. भगवंताच्या भावानुसार भगवंताच्या वागणुकीचे वर्णन, देवतांच्या उपासनेचे लौकिक फळ शीघ्र प्राप्त होते सांगणे. चारी वर्णाचे रचना करण्यामागे भगवंताची कर्तेपण असते हे सांगणे. भगवंताच्या कर्माची दिव्यता आणि ती जाणण्याचे फळ, पूर्वीच्या मुमुक्षाच्या प्रमाणे निष्काम कर्म करण्याची आज्ञा, कर्म आणि अकर्म या तत्वाचा जाणण्याचे फळ, कर्म, अकर्म आणि विकर्म यांचे स्वरूप जाणण्याची प्रेरणा, कर्मातील अकर्म व अकर्मातील कर्म यांना जाणण्याचे फळ, कामना रहित, संकल्पना रहित आचरण करण्याची ज्ञानी पुरुषाची प्रशंसा, फलाशक्तीचा त्याग करून कर्म करण्याची प्रशंसा, फक्त शरीराची संबंधित असणाऱ्या संन्यासाला पाप न लागण्याचे कथन. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय आम्हास काय सांगतो ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रधान विषय. श्लोक 1 ते 18 सगुण भगवंताचा प्रभाव आणि कर्मयोगाचा विषय. श्लोक 19 ते 23 योगी महात्मा पुरुषाचे आचरण आणि त्यांचा महिमा. श्लोक 24 ते 32 निरनिराळ्या यज्ञांचे फळासह वर्णन. 33 ते 42 ज्ञानाचे महत्त्व. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, मी सूर्याला अविनाशी योग सांगितला होता. तो सूर्याने आपला पुत्र मनूला सांगितला. मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेले योग राजश्री आपला हा योग पृथ्वीवरून नाहीसा झाला आहे. हाच पुरातन योग आता मी तुला वर्णन करून सांगतो, कारण तू माझा प्रिय भक्त आणि आवडता आहे म्हणून मी तुला हे सांगतोय. कारण हा योग उत्तम, मार्मिक, पुरातन आहे. हा योग गुप्त ठेवण्याचा आहे, कोणालाही सांगू नको. श्रीकृष्णा, तुमचा जन्म आणि सूर्याचा जन्म फारच पुरातन आहे. आपण हे कसे सूर्याला सांगितले होते? माझा जन्म देहधारी मनुष्याप्रमाणे नाही. माझा जन्म आजन्म नसून प्रकृतीला अधीन करून मी योगमायेने प्रकट होतो. म्हणून मी सूर्याला सांगू शकलो. जेव्हा धर्माचा नाश होतो तेव्हा मी प्रकट होतो. स्वरूप धारण करतो, अधर्म नाहीसा करतो, साधू संतांचा उद्धार करतो, त्यांचे रक्षण करतो, वाईट वागणुकीच्या दुष्ट करणाऱ्या लोकांचा पाप करणाऱ्या लोकांचा नाश करतो व धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न करतो. युगामध्ये प्रकट होतो आणि प्रकट होत असतो. अर्जुना, माझा जन्म कर्म दिव्य करण्यासाठी आहे. जो पुरुष तत्वाला जाणतो त्याला शरीराचा त्याग
त्याग त्याग माझी प्राप्ती होते. जो त्याग करतो तो माझ्या प्राप्तीला होतो. हे माझ्या तत्वाला जाणत नाहीत, त्यांना मी मान्यता देत नाही. माझी जे पूजा करतात, जे मला मानतात, माझी भक्ती करतात, त्यांना मी जाणतो आणि मानतो. जे मला मनाने भजतात त्यांना मी आवडतो आणि मी भजतो. अर्जुना, 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे मीच उत्पन्न केले आहेत. मी त्यांचाच करता आहे. मी अविनाशी आहे. मला कर्म लिप्त करू शकत नाही. मी कर्माचे तत्व ओळखतो, कर्माचे गुण जाणतो, कर्माचे ऋण जाणले पाहिजे तसेच अकर्माचे ऋणसुद्धा जाणले पाहिजे. संपूर्ण क्रियाचा त्याग म्हणजे बुद्धिवान योगी होय. त्याची कर्मे अग्नीत भस्म झाली आहेत, तोच पंडित होऊ शकतो. अंतःकरण जिंकू शकतो. ज्याचे शरीर कर्म केले त्याला पाप लागत नाही. त्याचे आचरण शुद्ध आहे. योगी लोक कोणकोणती कर्मे करतात हे मी तुला सांगतो. देवतांची पूजा करतात, यज्ञाची पूजा करतात. ते पूजन चांगल्या मनोवृत्तीने करतात, कारण ज्ञान घेण्याचे योग्य ठिकाण म्हणजे यज्ञ होय. यज्ञामुळे शांती निर्माण होते. ज्ञानी लोक परमात्म्याला अग्नीमध्ये यज्ञाचे द्वारे हवन करतात. 3. योगी लोक यज्ञ करून सर्व इंद्रिय संयम ठेवून अग्नीमध्ये हवन करतात. विकारापासून परावृत्त होऊन योगी लोक राग, लोक, द्रव्य इत्यादी विषयांचे विकाराचे हवन करतात. सर्व विषयांना भस्म करतात. जे पुरुष विकारांना विवेकांच्या धारेने मारून टाकतात, मन, इंद्रिय, अंतःकरण ताब्यात ठेवतात, असे करणारा देह संन्यास योगास प्राप्त ठरल्या जाऊ शकतो. स्वधर्म पालन करून तप यज्ञ करतात. अष्टांग योग रूपी योग करतात. अहिंसेचे पालन करतात. शास्त्राचे अध्ययन करून ज्ञान करतात. तसेच लोभी लोक अपानवायू, प्राणवायू चे हवन करतात. प्राणवायू, अपानवायू यांचे प्राणायाम करतात. नियमित आहार करतात. फळांचे सेवन करतात. सात्विक पुरुष मनाला आवडेल पदार्थ सेवन करतात. आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख, प्रीती वाटणारे पदार्थाचे सेवन करतात. त्यामुळे यज्ञाचा परिणाम म्हणजे यज्ञामृत सेवन करतात. हे योगी परमात्म्यास प्राप्त होतात. मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे यज्ञ होय. कारण वाणीत नम्रता, मन शुद्ध, निष्काम कर्मापासून मुक्त होतात. अर्जुना, ज्ञानापेक्षा ज्ञानरूपी यज्ञ सर्व प्रकारे श्रेष्ठ असतो. अशा योगींना सर्व दंडवत ठरतात. कर्म जाणणारे ज्ञानी लोक उपदेश करू शकतात. अर्जुना, अग्नी इंधनाला भस्म करू शकतो, तसेच त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्माला भस्म करू शकतो, वाईट कर्माला. हे लक्षात ठेव. म्हणून ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. हे अर्जुना, जितेंद्रिय, दयाळू, कृपाळू पुरुष ज्ञानाला प्राप्त होतो आणि परमशांती प्राप्त होते. श्रद्धाहीन, संशयी पुरुष परमात्मा पुरुष पासून भ्रष्ट होतो, दूर जातो. संशयी पुरुष कधीही सुखी होऊ शकत नाही. म्हणून हे अर्जुना, तू संयमाने ज्ञानरूपी तलवारीने छेदन कर आणि युद्धाला तयार हो. तुला युद्धाला तयार करण्यासाठी झाला पाहिजे. याचे कारण तू ज्ञानकर्म संन्यासयोगद्वारे हा अध्याय आम्हाला सांगतो. आणि या अध्यायाद्वारेच अर्जुनाला युद्ध करण्याची
सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ज्ञानकर्म संन्यासयुगाद्वारे अर्जुनाला श्रीकृष्ण युद्धासाठी तयार करतो, असा हा अध्याय आम्हाला चौथा सांगतो आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यायोग नाम चतुर्ध्याय संपूर्ण. गुरु महाराज गुरु जय जय परम सद्गुरुनाथ शिवचरण महाराज की जय. आपण ऐकावा आणि यात जर काही दोष आढळल्यास त्याची क्षमा मी मागतो.